नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग अरे चालू करा रे चलो आज आपला आवडता विषय आहे तो म्हणजे राजूचा. सगळ्यात पहिले आपण बोलूया ह्याच्या मिसलिडिंग टायटल्स बद्दल. खूप दिवसांनी आली आज फॅमिली फ्रेंड, आणि त्या व्हिडिओमध्ये ती सरळ सांगते ही माझी फ्रेंड नाही आहे, ही माझ्या आईच्या फ्रेंडची मुलगी आहे, म्हणून आम्ही फ्रेंड आहोत. मग कशाला टाकायचं ना आली फ्रेंड घरी. आणि अजून दुसरं टायटल होतं बहिणी भेटल्या. आता सगळ्या बहिणी भेटल्या त्या कोण होत्या, काय होत्या, पण लिहिलं, टायटल दिलं म्हणजे व्ह्यूज येतील ना, कारण की व्ह्यूज खूप कमी होत आलेत आपले म्हणून. आणि अजून एक न्यू होमचं काम, नवीन घराचं काम कुठपर्यंत आलं, आणि बाजूला एवढा मोठा बंगला दाखवलाय, आणि बाजूला आई आणि ती बाई आणि तो दाखवलाय, म्हणजे लोकांनी बघितला पाहिजे. आणि खूप दिवसांनी ह्याच व्हिडिओला खूप व्ह्यूज आलेत. हा त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. खूप दिवसांनी असे मिसलिडिंग टायटल देऊन. आणि फणसावरचं ज्ञान खूप छान दिलं होतं तुम्ही, जे नॉलेज आम्हाला दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. फणस कापताना त्या आजीला दाखवत होता, पण आजी बोलली ए नको रे, मला नको घेऊ तुझ्या व्हिडिओमध्ये. तर मॅडम बोलतायत चॅनलच्या मॅडम की फेमस व्हाल, तरी पण आजी बोलते नाही मला नको दाखवू, तू दाखवूच नको मला तुझ्या व्हिडिओत. म्हणजे तुला तिथले लोकल लोक पण तुला किती हे करताय, त्या लोकल लोकांना पण तुझ्या व्हिडिओमध्ये यायचं नाहीये आणि फेमस व्हायचं नाहीये. आणि त्या फणसावर एवढं ज्ञान दिलंय की बाप रे बाप. काय ते क्वेश्चन असतात, हे काय आहे, फणस आहे का, हा खाऊ शकतो का, नाही हा कच्चा आहे का, मग नाही खात का, मग तर खाल्ल्यावर काय होतं, आई सांगते पोटात दुखतं तरी पण नाही. काय करायला पाहिजे. अरे गप्प बस जरासा. काय पण आपलं विचारायचं म्हणून विचारायचं आणि लोकांना ज्ञान द्यायचं म्हणून द्यायचं. जसं की ह्याला सगळंच माहितीये, सगळ्यातलं सगळं ह्याला कळतं. अरे हो, आणि थाली तर कसे विसरणार आपण. ही थाली आहे का, ह्या थालीमध्ये ही सुरमईची थाली आहे ना, ह्याच्यात चपाती आहे ना, ही चपातीची थाली आहे ना, ही पुरीची थाली आहे ना, ही याची थाली आहे ना. अरे बाबा काय ते नुसतं थाली दिवसभर. खाली कमेंट्स पण वाचत जा जरा. फक्त थालीसाठी व्हिडिओ बनवतो दिवसभर, तेच. तुला कंटाळा नाही येत का स्वतःचेच व्हिडिओ तेच तू एडिटिंग करताना बघताना. आणि परत चालू झालं. सकाळी भरपूर नाश्ता केला, दुपारी भरपूर जेवलो, आणि मग संध्याकाळी परत कशी तुम्हाला भूक लागते. स्वतः तिकडे हॉटेलमध्ये जाऊन एका डिशवर काय मागवत असतं. चायनीज थाली झाली, एवढे तुम्ही 3 जण एवढं कसं काय खाऊ शकता. तसंच बाहेरची पण लोक खातात, बाहेर हॉटेलमध्ये गेलं की खातात. सकाळी पण खातात भरपूर, दुपारी पण खातात भरपूर, आणि संध्याकाळी पण खातात, परत रात्री पण खातात. काय तुझा प्रॉब्लेम आहे का. नेहमी दुसऱ्यांचं जेवण बघत असतो. ह्यानी एवढं खाल्लं, हे सफिशियंट आहे, हे एवढं खाल्लं का पोट भरेल, हे तेवढं खाल्लं का पोट भरेल. काय करायचंय आपल्याला. आणि ह्याच्या 6 थाळ्या कॅन्सल केल्या लोकांनी. म्हणजे याचं एक टाइम जेवण जेवले असतील आणि मग सांगितलं असेल आम्हाला नको आता तुमचं जेवण, आम्ही चाललो बाहेर जेवायला चाललो, आम्हाला नकोय आता. म्हणजे समजलं ना आपण काय करतोय, आपण कसं करतोय आणि कसं देतोय लोकांना. आणि सगळ्या बहिणी भेटल्या. हा व्हिडिओ म्हणजे लोकांना एवढं ज्ञान देतो की फॅमिली सोबत राहा, फॅमिली सोबत बॉन्डिंग करा, बहीण भावंड एकत्र राहा, असं करा तसं करा. पण तुझीच बहीण बघ ना आता, किती येते का तुझ्याकडे, तिची फॅमिली येते का तुझ्याकडे, तुझ्या बायकोची, तुझ्या बाबूची पण फॅमिली येते का तुझ्याकडे, तुझ्या मम्मीची पण फॅमिली येते का तुझ्याकडे. लोकांना ज्ञान सांगतो की असं तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळतंय की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, फिरायला पाहिजे, यायला पाहिजे. आता तुझ्या मम्मीची कोणती तरी बहीण येते का कधी, नाही येत ना. आपण कसे वागतोय, काय बोलतोय, काय करतोय, किती मोठेपणा दाखवतोय ते पण जरा बघा. झूठ बोलो, बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. आता चला आपण सगळे बसूया नियमावली सांगायला. मम्मी नीट बस, ए बाबू तू पण नीट बस. चला कॅमेरा ऑन झालाय, चला आपण आता बोलूया. आता आमच्या होमस्टेमध्ये तुम्हाला बिर्याणी नाही मिळणार, पुलाव नाही मिळणार, आणि तुम्ही आम्हाला पहिले फोन करत जा, मग बुकिंग करत जा, मग आम्ही तसे आमचा स्टाफ मागवत जाऊ, आणि मग आम्ही तसं तुम्हाला सांगत जाऊ. जर तुम्ही बुकिंग करता
आणि मग ती कॅन्सल करता मी स्टाफ वगैरे सगळं अरेंज करतो, सगळं सामान घेऊन येतो आणि मग ते सगळं वेस्ट जातं. आता मी पहिलेच पैसे घेणार आहे, बुकिंगचा ॲडव्हान्स घेणार आणि त्याच्यानंतरच बुकिंग करणार, असं सगळं करणार आहे. आता माझ्या बाबूला काय चपाती येते फक्त, भाकरी येत नाही, वडे थापता येत नाही, पण मम्मीला येतात वडे थापता. तर तुम्हाला चिकन थाळी मिळू शकते पण भाकरी नाही मिळू शकत, असं होईल तसं होईल. आणि परत तुम्ही हे लाईट ऑफ करत जा, हे नीट ऑफ करत जा, गिझर बंद करत जा, तुम्ही असं करत जा, तुम्ही तसं करत जा. बाप रे बाप, फक्त ह्याच्यासाठीच तो व्लॉग बनवतो, त्याचा होमस्टे चालण्यासाठी आणि नियमावली आपल्याला सांगण्यासाठी. आणि ते काही 4-5 सबस्क्रायबर असतात, ते जातात आणि विचारतो परत, तुम्ही सबस्क्रायबर आहात का आमचे, मग तुम्हाला आम्ही कन्सेशन देऊ, काहीतरी डिस्काउंट देऊ. सबस्क्रायबर असाल तरच फक्त तुम्हाला डिस्काउंट मिळेल, अशी आहे आमची नियमावली. मम्मी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सांग मम्मी, लवकर सांग. आत्ता तुला सगळं सांगितलं होतं काय काय सांगायचं आहे, तरी माझ्याकडे काय बघत बसली आहे मम्मी, लवकर सांग. 1 2 3 4. बाबू तू पण सांग. बाबू चिकन, मला चिकन येतं फक्त करता. बाबू मला भाकरी नाही येत, मला थापता नाही येत, फक्त नाकात बोटं घालता येतात. बाबू च्या व्लॉगमध्ये फक्त होमस्टेचे नियमावली असते आणि थाळ्यांचे प्रकार असतात. बस आम्हाला फक्त व्लॉगमध्ये एवढंच दाखवायचं आहे. आता आमचा होमस्टे बंद होणार आहे. आता ही आमची शेवटची थाळी आहे. आता आमचा होमस्टे डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये उघडणार आहे. आता तो बंद आहे. आता ही शेवटची व्हेज थाळी आहे. काय शेवटचं आणि बंद होणार आहे की आता आम्ही तात्पुरता होमस्टे बंद ठेवणार आहोत आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये आम्ही चालू करणार आहोत. असे एक बोलायची पद्धत असते, तसं काही नाही. आम्हाला होमस्टे बंद होणार, ही शेवटची थाळी आहे, असे टायटल्स द्यायचे, मिसलिडिंग टायटल्स, आणि मग व्ह्यूज मिळवायचे. मी मुंबईला जाणार आहोत. आता तिकडचे नवीन उद्योग आपल्याला रोज बघायला मिळतील. काय खाल्लं, कुठे खाल्लं, कसं खाल्लं, कोणाच्या घरी गेलो, किती दिवस इथे राहिलो, शॉपिंग, ह्याव त्याव सगळं काही मिळणार आहे बघायला. आता त्या हेल्परना काही वस्तू त्यांनी दिल्या तर ते सारखं बोलणं बरोबर नाही वाटत की आम्ही येईपर्यंत तुम्हाला हे पुरेल ना, की तुमच्या घरी त्या रोजच येत होत्या फक्त चहा पाण्यासाठी आणि खारी बिस्किट खाण्यासाठी, तुमचं काम करायला येत होत्या ना. अगदी दाखवत चालला होता की आमच्या नवीन घराचं काम एवढं झालं आहे, तेवढं झालं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यावर काहीच काम झालं नव्हतं. त्या उलट जी भरावासाठी माती किंवा जे काही चिरा दगडांचे तुकडे आणले होते ते देखील तिथे टाकले नव्हते. म्हणजे हा माणूस किती लक्ष ठेवतो की आपलं काम कुठपर्यंत आलं आहे, आपण काय करायला पाहिजे, काही नाही. फक्त थाळ्या दिखाव कार्यक्रम चालू असतो दिवसभर. आणि परत सांगतोय की ह्या घराचं कामसुद्धा झालं असतं चालू, पण मी हे पैसे दुसरीकडे टाकलेत, असं केलं आहे तसं केलं आहे, त्यामुळे घराचं काम चालू करता येत नाही. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच आता घराचं काम चालू करायचं आहे म्हणून आम्ही आर्किटेक्टला दाखवायला चाललो आहे, हे करायला चाललो आहे, कॉन्ट्रॅक्टर बघायला चाललो आहे, सगळं लिगली काम करणार आहे लगेच. म्हणजे एका व्हिडिओत एक सांगतो, दुसऱ्या व्हिडिओत दुसरं सांगतो, पैसे संपलेच सांगतो, आणि आता पैसे नव्हते म्हणून काम नाही चालू केलं, मग आता लगेच पैसे आले दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तर काम चालू करायला सुरुवात करणार आहे. आता ह्या डेली व्लॉगर्सचा हाच प्रॉब्लेम आहे. त्या व्हिडिओमध्ये काय बोलतात ते त्यांनाच माहिती नसतं, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते काय बोलत आहेत ते पण त्यांना माहिती नसतं की आपण काय बोलणार आहोत, की आपण काय बोललो आहोत, आणि आता आपल्याला काय बोलायचं आहे काही लक्षात नसतं. अशाच प्रकारे ह्या थाळ्या महाराजांचे व्हिडिओ तुम्ही बघत जा, त्यांना प्रेम करत जा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.